यानंतर मी आमंत्रित करतोय बालाजी भातलवंडे यांना, त्यांनी आपली रचना सादर करावी. द्यायची जेव्हा मुद्द्यांना बगल असते, नेत्यांपुढे एकच पर्याय, फक्त दंगल असते. वा. शाहू फुले आंबेडकर या महाराष्ट्राची थोर संत परंपरा आणि या मराठवाड्याच्या मातीला वंदन करून आपल्या साक्षीने या ठिकाणी मी पहिल्याच माझ्या आयुष्यातल्या कवी संमेलनात, खरं तर मी कवी माणूस नाही आहे, मी कवी मनाचा माणूस आहे. तुला शपथ आहे पुस्तकांची ही कविता सादर करतोय. ते भडकवतील तुला राहवणार नाही, तरीही जागचा हलू नकोस. ते भडकवतील तुला राहवणार नाही, तरीही जागचा हलू नकोस. तुला शपथ आहे पुस्तकाची, दगड उचलू नकोस. धर्म कधीच संकटात नसतो, तुझाही धर्म धोक्यात नाही. कुण्या बुरट्यामुळे तुझ्या आदर्शांचा अपमान होत नाही. कर बळकट भावनांना वारंवार दुखू देऊ नकोस. कर दुर्लक्ष, थोडं इकडं तिकडं लक्ष देऊ नकोस. तुझं स्वतःचं मत असावं, दुसऱ्याने पडवलेले बोलू नकोस. तुला शपथ आहे पुस्तकांची, दगड उचलू नकोस. तुला शपथ आहे पुस्तकांची, दगड उचलू नकोस. 2-1 वर्षानंतर सुटेल सारं कोड. निवडणुका जवळ आहेत, ओळखून घे थोडं. हे बघ ही सर्व मतांची समीकरणं आहेत. एका आडी एक दडलेली राजकारण आहेत. अन्यथा तुला सल्लाही कुणी फुकट देणार नाहीत. पोराला करतील उभा, तुला तिकीट देणार नाहीत. वा वा. अन्यथा तुला सल्लाही फुकट देणार नाहीत. पोराला करतील उभा, तुला तिकीट देणार नाहीत. निवड स्वतःचा रस्ता, त्यांच्यासोबत चालू नकोस. तुला शपथ आहे पुस्तकांची, दगड उचलू नकोस. तुला शपथ आहे पुस्तकांची, दगड उचलू नकोस. तू बाह्या मागे सारल्या तर वातावरण ताईट होईल. चांगलं काहीच नाही झालं तर फक्त वाईट होईल. तू बाह्या मागे सारल्या तर वातावरण ताईट होईल. चांगलं काहीच नाही झालं तर फक्त वाईट होईल. कुणी मुकेल कुंकवाला आणि कुणी शेवटच्या पाण्याला. सल्या जाईल आत अन जामीन होणार नाही गण्याला. हा तिढा ताणल्याने तुझी कोणतीच समस्या सुटणार नाही.